तर तुम्हाला माहितीये दावीद जो होता, आपण त्याच्याबद्दल आता पाहत आहोत. दावीद हा एक प्रार्थना योद्धा तो होता. तुम्हाला माहितीये दावीद हा मुळातच एक योद्धा होता, म्हणजे तो एक शूरवीर होता. तो लढाईमध्ये खूप चांगला होता. अनेक युद्ध त्याने जिंकले, अनेक युद्ध. प्रेज द लॉर्ड. तो खूप सुंदर लढाई करायचा. त्याला तलवारबाजी येत होती. त्याला शत्रूला कसं हरवायचं हे माहित होतं. त्याला कसं सेना आपण तयार करायची, कसं त्यांना मॅनेज करायचं हे सुद्धा माहित होतं. कारण अनेक युद्ध त्याने लढली होती. त्याच्याकडून अनेक राज्य त्याने जिंकली होती. परमेश्वराने अनेक राजांना त्याच्याद्वारे हरवलं होतं. तो योद्धा होता. ऍट द सेम टाइम ही वॉज अ प्रेयर वॉरियर ऑल्सो. तो प्रार्थना योद्धा सुद्धा होता. तो तितकीच जास्त प्रार्थना करायचा, तितकंच जास्त देवावर भिस्त टाकून तो राहायचा. तो परमेश्वरावर जास्त विश्वास ठेवायचा. यहोवा देवाच्या भजनी सदैव लागलेला असायचा. तर तो प्रार्थनाही करायचा. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्या सगळ्यांपेक्षा एक शारीरिक योद्धा, एक प्रार्थना योद्धा, या सगळ्यांपेक्षा जास्त तो एक प्रेज वॉरियर होता, किंवा तो परमेश्वराची स्तुती आराधना करणारा एक योद्धा, एक आराधक होता. ओके, मी स्तुती आराधना करणारा योद्धा म्हणते. आपण आराधक म्हणतो, आपण उपासक म्हणतो, परंतु मी इकडे एक योद्धा शब्द वापरते, कारण हे त्याच्या जवळ असलेलं हे अशा प्रकारचं शस्त्र होतं ना, त्याच्या बळावर ना तो प्रत्येक परिस्थितीचा सामना करायचा. जरी तो एकटा पडला, कोणीच नाहीये समोर, त्याला अपयश दिसतंय, परंतु या परमेश्वराच्या चरणी बसून आराधना स्तुती करून तो प्रत्येक परिस्थितीचा सामना करायचो. सो ही वॉज अ प्रेज वॉरियर. ओके, तो एक स्तुती आराधक करणारा एक योद्धा होता. हालेलुया. स्तुती आराधना करणारा. सो आपण पाहिले की त्याने कशा प्रकारे परमेश्वराच्या कोशापुढे, ओके, कराराच्या कोशापुढे त्याने लेव्यांची नेमणूक केली. कशा प्रकारे तो स्तुती आराधना करत होता, कशा प्रकारे तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असायचा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये दाविदाबद्दल अजून एक गोष्ट. हालेलुया. थँक्यू जीसस. स्तोत्र संहिता 119 उघडा. बायबल मधलं सगळ्यात मोठं स्तोत्र. ओके, बायबल टू साम 119, स्तोत्र संहिता 119. आमेन आमेन. काय लिहिलंय इकडे? दिवसातून 7 वेळा तुझ्या न्यायीपणाच्या निर्णयामुळे मी तुझे स्तवन करतो. प्रेज द लॉर्ड. आय होप सगळ्यांच्या बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. पहा, हे जे स्तोत्र आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात दिसेल. 119 जर पाहिलं तर पहिलं आहे आलेफ, बेथ, गिमेल, दालेथ. हे ही काय येते माहितीये का? हे स्वर म्हणू शकतो, स्वर आहेत. येस, हे ना एक एक शब्द आहे. जसं आपण अल्फाबेट म्हणतो तसे हे हिब्रू मधले वेगवेगळे शब्द आहे. आणि हे असं दाखवतं प्रत्येक शब्दापासून परमेश्वराची स्तुती केली जाते, प्रत्येक शब्दापासून परमेश्वराला महिमा दिला जातोय. आणि हे सगळं सांगताना परमेश्वर किती चांगला आहे, त्याचे आज्ञा, नियम, निर्बंध, त्याचं नियमशास्त्र हे किती चांगलं आहे, हे किती आपल्या भल्यासाठी आहे, कसं परमेश्वर मदत करतो, कसं परमेश्वर आपल्याला सुधरवतो, कसं परमेश्वर त्याच्या करुणेने आपल्याला चालवतो. हे पूर्ण इतक्या गोष्टी ना, देवाचे नियम पाळल्याने आपल्याला काय फायदा होतो, परमेश्वरावर विश्वास ठेवल्याने आपल्यासोबत कोणत्या गोष्टी घडतात, आणि कसं मग वाईट गोष्टी आपल्यावर घडतात जेव्हा आपण देवापासून दूर जातो. या सगळ्या गोष्टींचं वर्णन दाविदाने यामध्ये केलेलं आहे. परंतु दाविद राजा इकडे म्हणतो, तुझ्या न्याय निर्णयांसाठी मी दिवसातून, हालेलुया, 7 वेळा तुझं स्तवन करतो. कशासाठी? तुझ्या न्याय निर्णयासाठी. प्रेज द लॉर्ड. या प्रेज द लॉर्ड. आपण काल पाहिलं होतं डॅनियल बद्दल, आपण काल पाहिलं होतं शद्रक, मेशक, अबेदनेगो बद्दल. एकाचं जीवन आहे जे स्तुतीने भरलेलं आहे, आणि एकाचं जीवन आहे ते प्रार्थनेने भरलेलं आहे. आणि दोन्ही मध्ये रिस्पॉन्स कसा वेगळा आहे आपण ते पाहिलं होतं. प्रेज द लॉर्ड. 55:17. आमेन आमेन. सगळ्यांनी आपलं बायबल उघडा. हे ना स्तोत्र संहिता 55 हे दाविदाने लिहिलेले. ओके, ह्यामध्ये ना आपल्याला फसवणारी लोक असतात, आपल्या सोबत राहतात पण विश्वासघातकी लोक असतात, जे आपल्या समोर आपल्याशी चांगलं वर्ततात पण आपल्याच पाठीमागे सुरा खूप असतात. अशा लोकांपासून
कसं आपलं संरक्षण व्हावं, अशा लोकांपासून आपण कसं सुटावं, त्यांचा कसा नाश व्हावा, यासाठी लिहिलेलं ना. ज्यावेळेस परमेश्वरासमोर बसून दावीद ज्यावेळेस महिमा करत होता आणि ह्या लोकांबद्दल ज्यावेळेस बोलत होता, की प्रभू अशी लोक जे माझ्यासोबत राहतात, माझ्यासोबत काम करतात, मी त्यांच्यासोबत चालतो, फिरतो, उठतो, बसतो, परंतु हे लोक विश्वासघातकी आहे, तेच माझ्या घातासाठी, माझ्या नाशासाठी टपून बसलेले आहेत. तर त्यावेळेस दावीद राजा काय म्हणतो माहितीये का? स्तोत्रसंहिता 50 याचा 55-17, संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. किती वेळा? संध्याकाळी, सकाळी, दुपारी. मी काही दिवसांपूर्वी एक सिरीज घेतली होती की व्हॉट इज लाईक रिअल ज्युइश पॅटर्न ऑफ प्रेयर, किंवा त्यावेळेस लोक कसे प्रार्थना करायचे, किंवा उत्पत्ती 1:1 मध्ये आपण पाहिलं की तिकडे दिलंय आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. सो दिवसाची सुरुवात पहाटेपासून नाही, संध्याकाळपासून होते. सो इथे दावीद पण तेच म्हणते की संध्याकाळी. ओके, ह्या मागे आपण अजून घ्या हे असं का दिलंय हे आपण असं शिकूया. तुम्ही जर उत्पत्ती 1 याचा पहिला अध्यायचं पाहिलं की परमेश्वराने पहिला दिवस बनवला, मग दुसरा दिवस, मग तिसरा दिवस. तिथे प्रत्येक ठिकाणी काय लिहिलेलं आहे? मग संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली असं पहिला दिवस दिलेला नाहीये. ओके, दिवसाचे जे प्रहर आहेत ते संध्याकाळच्या 6 वाजल्यापासून सुरू होतात. आपण म्हणतो ना सकाळी 6 वाजता मी उठतो आणि हे करतो, परंतु जे प्रहर बायबलमध्ये 8 प्रहर जे दिलेले आहेत, किंवा जे 3-3 तासाचे, ओके, तर ते प्रहर सुरुवात होते संध्याकाळच्या 6 वाजल्यापासून. तर इकडे दावीद पण तेच म्हणते, म्हणजे सगळ्यात पहिल्या प्रहरी, दिवसाच्या पहिल्या प्रहरी म्हणजे संध्याकाळी, सकाळी, दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि परमेश्वर माझी वाणी ऐकेल. सो दावीद किती वेळा प्रार्थना करण्याबद्दल बोलतोय? दावीद 3 वेळा प्रार्थना करण्याबद्दल बोलतोय. ओके, आपण किंग डेव्हिड बद्दलच बोलत आहोत. सो संध्याकाळ, सकाळ आणि दुपार, दिवसातून 3 वेळा किंवा 24 तासात 3 वेळा मी देवा तुझ्या समोर येणार, माझी प्रार्थना करणार, माझं गाऱ्हाणं मांडणार. परंतु आपण स्तोत्र संहिता 119-164 मध्ये पाहिलं, तुझ्या न्याय निर्णयासाठी, की परमेश्वर जो तू न्याय निवाडा करतो, जे तू शिक्षा करतो, जे तू प्रेम दाखवतो, जे तुझे निर्णय आहे, जे तुझं वचन आहे, जे तुझे नियमशास्त्र आहे, या सगळ्या गोष्टींसाठी दिवसातून 7 वेळा मी तुझे स्तवन करतो. दिवसातून किती वेळा दावीद परमेश्वराची स्तुती करतोय? 7 वेळा. प्रेज द लॉर्ड. तो प्रार्थना दिवसातून 3 वेळा करतोय, स्तुती दिवसातून 7 वेळा करतोय. दिस इज द सिक्रेट. ओके, हेच रहस्य होतं दाविदाचं, की तो नेहमी नेहमी परमेश्वरासोबत चालायचा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहायचा आणि देव संतुष्ट होता त्याच्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. दाविदाकडून चुका जरी झाल्या ना तरी सुद्धा दाविदाला माहितीये चूक झाल्यावर काय करायचं. पहा, आदम हव्वाकडून चूक झाली, देवाच्या उपस्थितीमधून ते पळाले. काईनाने त्याच्या भावाला मारून टाकलं आणि तो देवाला म्हणाला ही शिक्षा मला खूप मोठी आहे, मी तिकडे जाऊन कसं करणार. तो वाद घालू लागला, त्याने माफी मागितली नाही, त्याने पश्चाताप केला नाही. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये तुम्ही अनेक उदाहरणं पाहाल की जेव्हा जेव्हा लोकांकडून चूक झाली, पहिले राजे, दुसरे राजे, पहिला इतिहास, दुसरा इतिहास, यामध्ये जर तुम्ही पाहाल ना, अनेक राजे आले गेले, परंतु ज्या ज्या वेळेस राजाचं पतन व्हायचं ना, ते लोक देवाकडे वळायचे नाही. बायबलमध्ये किंग एसा किंवा आसा राजा म्हणून बद्दल दिलेला आहे. 2 इतिहास मध्ये तुम्ही वाचू शकता. आसा, ओके, हा आसा नावाचा जो राजा होता ना, तो सुरुवातीला देवावर विश्वास ठेवून चालायचा, सगळ्या गोष्टी करायच्या. परंतु नंतर काय झालं माहितीये का? एक वेळ अशी येते जेव्हा तो त्याच्या राज्यातल्या अनेक लोकांना विचारतो आणि एका राजावर स्वारी करायला जातो. तो अशा लोकांसोबत मैत्री करतो जे त्यांनी नाही केलं पाहिजे होतं. त्याचा विश्वास बसला होता, तो इस्रायलाच्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, परंतु त्याने काही गोष्टी मानल्या नाहीत आणि त्याचं हृदय ना नंतर शेवटी तो इतका आशीर्वादित झाला, त्याचं हृदय उन्मत्त झालं आणि नंतर बायबल सांगतं की त्याने देवाने सांगितलं होतं की ह्या लोकांसोबत तू सोयरीक करू नको, परंतु केलीयस. त्यामुळे आता काय झालंय की तू जो आशीर्वादित झाला होता त्या गोष्टी आता निघून जात आहेत आणि तुझं पतन पावेल, दुसरे राजे तुझ्यावर येतील आणि तू हरशील. ओके, असं म्हणतो. आणि नंतर त्याला काय होतं, एक आजार लागतो. बायबल सांगतं त्याला पायांचा आजार लागला, पायाला काहीतरी झालं, तो आजारी पडला. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी बायबल उघडा, 2 इतिहास. ओके, आय शो यू द वर्ड्स. 2 इतिहास याचं 12वं वचन, 16-12 वचन कोणीतरी वाचा. 2 इतिहास 16-12.
प्रेज द लॉर्ड. हे वचन इतकं स्पष्ट बायबलमध्ये लिहिलंय ना. आसा राजाला परमेश्वराने सांगितलं होतं की तू ही चुकीची गोष्ट केली, म्हणून आता काय होतंय की तुझं नाही का सगळ्या गोष्टी निघून जात आहेत, तू आशीर्वादात चालत होता पण तुझं पतन होतंय. पण नंतर असं होतं की त्याच्या कारकिर्दीच्या म्हणजे जवळजवळ 40 वर्ष त्याने जवळजवळ नॉट 40, ओके, 39व्या वर्षी व्याधी झाला ना त्याला. ओके, प्रेज द लॉर्ड. त्याने जेवढे वर्ष राज्य केलं ना, त्याच्या 39व्या वर्षी, ओके, 39th इयर ऑफ हिज रेनिंग, 39व्या वर्षी ज्या वेळेस तो राज्य करत होता, राजा म्हणून होता, त्याला काहीतरी पायांचा आजार झाला. तो आजार इतका वाढला, पण इकडे बायबल काय सांगतं माहिती, तथापि त्या आजारात किंवा त्या रोगात तो परमेश्वरात शरण न जाता वैद्यात शरण गेला. हालेलुया. ह्या परिस्थितीत त्याने देवाकडे वळायला पाहिजे होतं, त्याने पश्चाताप करायला पाहिजे होता, परंतु तो परमेश्वराला शरण गेला नाही. पण दावीद राजाने ह्याला माहित होतं की काही चूक होते, तो नेहमी म्हणायचा मनुष्याच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडलेलं बरं, कारण परमेश्वर वात्सल्याने भरलेला आहे, तो करुणामय परमेश्वर आहे आणि वाईट केल्याबद्दल त्याला ना अनुताप होणारा असा तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. सो किंग डेव्हिड यूज टू प्रे 3 वेळा दिवसातून, संध्याकाळ, सकाळ, दुपार तो प्रार्थना करायचा, पण दिवसातून 7 वेळा तो परमेश्वराची स्तुती स्तवन करायचा. प्रेज द लॉर्ड. तुमचं बायबल उघडा, 2 इतिहास. आज आपण एक या राजाबद्दल ऐकणार आहे, यहोशफाट राजा किंवा जेहोशफाट राजा किंवा ज्याला जोसेफट पण म्हणतात, योसेफटही म्हणतात. ओके, यहोशफाट राजाबद्दल आपण आज वाचणार आहोत. हालेलुया. 2 इतिहास याचं 20वा अध्याय. ओके, 2 क्रॉनिकल्स चॅप्टर 20. तुम्हाला माहिती आहे हा यहोशफाट राजा कोण आहे? आता हा जो आसा राजा आपण ज्याच्याबद्दल ऐकलं ना, हा आसा मरण पावतो, त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोशफाट म्हणून राजा बनतो. हा यहोशफाट आहे ना, ह्याला ना देवाचं नियम वगैरे खूप आवडायचे. पहा, हे लोक आधीपासून विश्वासू नव्हते, यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवणारे नव्हते. कोणीतरी एक ना देवाचा संदेष्टा त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो, पहा, इस्रायली लोक, आसाला त्याच्या वडिलांना बोलतो, इस्रायली लोक ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात वागले त्यावेळेस त्यांची कशी दाणादाण झाली होती, ज्यावेळेस त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, देवाचे नियम त्यांनी पाळले नाही, त्यावेळेस त्यांच्या पूर्ण राष्ट्राला ना शांती नव्हती. ते लोक खूप कष्टाने जीवन जगत होते. सो इस्रायलाच्या परमेश्वराने ज्यावेळेस ते लोक परत देवाकडे वळले, त्यांना स्वस्थता दिली, त्यांना शांती दिली. तर कोणीतरी एक संदेष्टा आसाला जाऊन सांगतो की तू सुद्धा इस्रायलाच्या परमेश्वरावर विश्वास ठेव, इस्रायलाचा परमेश्वर हा खरा परमेश्वर आहे, तो यहोवा परमेश्वर चांगला आहे. जर तू त्याच्यावर विश्वास ठेवून चाललास, जर तू त्याचे नियमशास्त्र पाळलेस आणि तू त्या परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी जर केल्यास, तर तू कधी हरणार नाही, तू आशीर्वादित होशील. आणि ह्या गोष्टी जेव्हा आसा ऐकतो, तो इस्रायलाच्या परमेश्वरावर, यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवतो. ओके, अशा प्रकारे हा देवावर विश्वास ठेवणारा बनतो आणि मग नियमशास्त्र फॉलो करतो, तो परमेश्वराची आराधना करतो. आणि याचा मुलगा हा आसा राजा मेल्यानंतर त्याचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे यहोशफाट, तो त्याच्या जागी आता राजा बनतो. ओके, उत्तराधिकारी तो झाला आहे. आणि त्याने काय केलं माहिती, त्यावेळेस हे लोक इस्रायलाशी सामना करण्यासाठी, ओके, हे लोक विश्वास ठेवतात यहोवा परमेश्वरावर, पण इस्रायलाशी सुद्धा सामना करता यायला पाहिजे म्हणून स्वतःच्या सेना मजबूत करत होत्या. स्वतःच्या सेनेला जे काही लागतं, अजून लोकांना ट्रेनिंग देणं, मिलिटरी ट्रेनिंग देणं, तरुण मुलांना सेनेमध्ये भरती करणं, त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवणं, या सगळ्या गोष्टी तो करत होता. त्याला माहितीये आज ना उद्या इस्रायल माझ्यावर उठेल, तर मी काय करायला पाहिजे, म्हणून तो ऑलरेडी इस्रायलशी सुद्धा सामना करता यावा म्हणून स्वतःच्या सेनेची तो तयारी करत होता. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर काय होतं माहिती, त्याने काय केलं माहिती, की ज्या प्रकारे दावीद, ओके, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वागायचा, परमेश्वराची स्तुती आराधना करायचा, हा सुद्धा तसंच करायला लागतो. कारण त्याने सुद्धा नियम ऐकले, त्याने त्याच्या वडिलांना पाहिलंय की कसं इस्रायलाच्या परमेश्वरावर विश्वास ठेवून माझा वडील, माझा बाप आशीर्वादित झालाय. मग हा आसाचा मुलगा यहोशफाट सुद्धा परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि जे काही नियमशास्त्रात सांगितलंय ते तो करतो. कुठल्या प्रकारचा
आयडल वर्शिप त्याने त्याच्या पूर्ण जीवनामध्ये केली नाही, त्याच्या हयातीत केली नाही. तो सगळ्या गोष्टी जे देवाने सांगितले त्यानुसार करत होता. त्याच्यानंतर काय होतं, बायबलमध्ये जे परमेश्वराने किंवा नियमशास्त्रात जे सांगितले त्यानुसार तो सगळं करायचा. त्याने काय केलं माहिती, की सर्व यहुदी लोक जी भेटी आणत होते, तो धन मान या सगळ्यांनी आशीर्वादित झाला. का? कारण त्याने इस्रायलाच्या परमेश्वरावर, यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवला म्हणून. आणि त्याने त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये जेवढे काही उच्च स्थानी होते, वेगवेगळ्या ठिकाणी लोक ज्यावेळेस जिवंत परमेश्वराला सोडून चुकीच्या ठिकाणी ज्यावेळेस गुडघे टेकायचे किंवा जायचे, ती सगळी उच्च स्थानं त्याने नष्ट केली होती. त्याने पूर्ण राज्यामध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये एकच नियम लागू केला होता, की जिवंत परमेश्वर जो आहे, जो इस्रायलाचा परमेश्वर आहे, त्याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवायचा. जे जे नियमशास्त्रात सांगितले ते पूर्णपणे फॉलो करायचं, त्याच्या पलीकडे कोणी जायचं नाही. आणि त्याने तो देवाच्या भजनी लागला होता. बायबल सांगतं 2 इतिहास 17 याचं 6वं वचन, परमेश्वराच्या मार्गाने चालण्यात यहोशाफाटाच्या मनास उत्साह वाटे. त्याने यहुदातून उच्च स्थानी आणि अशेरा मूर्ती काढून टाकली. त्याने आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी अनेक सरदार नेमले. त्याने काय केलं माहिती, परमेश्वराच्या मंदिरात भजन करण्यासाठी मंडळीची स्थापना केली, तिकडे लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा केला. आणि त्याच्या ह्या वागणुकीमुळे त्याचं मन देवाशी जडलेलं आहे हे पाहून ना परमेश्वर अतिशय संतुष्ट झाला. परमेश्वराने काय केलं माहिती, त्याला सगळीकडून स्वस्थता दिली. परमेश्वराने सगळ्या राजांपेक्षा त्याला श्रेष्ठ बनवलं. जे कोणी यायचे, जे कोणी, म्हणजे तुम्हाला सांगते, तो तिकडे जरी असेल इस्रायलामध्ये, तर पूर्ण पृथ्वीवरून लोक त्याचं ऐकायचे आणि त्याच्या विषयी चांगल्या गोष्टी ऐकून त्याला भेट वस्तू आणायचे. सोने, दागिने, हिरे, प्राणी, वेगवेगळ्या गोष्टी, जहाज, वेगवेगळ्या गोष्टी त्याला भेट वस्तू आणून द्यायचे. तो इतका आशीर्वादित झाला की कोणीही त्याला भेटायला आलं ना तर सगळे लोक ना मित्रत्वाच्या भावाने यायचे. कोणी त्याच्यावर युद्ध करण्यासाठी, त्याच्यावर वाईट गोष्टीने जळफळाट होऊन यायचं नाही. सो देवाने असं केलं होतं की या यहोशाफाट राजाला केवळ तो इस्रायलाच्या परमेश्वराच्या भजनी लागला, परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला म्हणून त्याला इतकं आशीर्वादित केलं होतं की पृथ्वीवरच्या सगळ्या राजांच्या अनुग्रहामध्ये तो चालत होता, सगळ्यांच्या फेवर मध्ये चालत होता. बायबल सांगतं यहुदाच्या आसपासच्या सर्व देशांच्या राज्यास परमेश्वराचा असा धाक बसला की त्यांनी यहोशाफाटाशी युद्ध केले नाही. देवाचं भय इतर राज्यातल्या लोकांवर अशा प्रकारे आलं की त्यांनी कधीही यहोशाफाट राजाशी युद्ध करण्याचा विचारही केला नाही. देवाने असं केलं, इतर राजांना या राजाच्या वतीने घाबरवून टाकलं होतं. प्रेज द लॉर्ड. सो दिस इज द सिक्रेट ऑफ दिस पीपल. ह्या लोकांचं रहस्य काय माहिती, ह्यांनी देवाच्या सानिध्यात वेळ घालवला. यांनी मनुष्याच्या बुद्धीवर, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या पूर्वजांच्या शिकवणीवर विश्वास ठेवला नाही, तर जे देवाचं वचन सांगतं त्या गोष्टी हे लोक फॉलो करत राहिले आणि ते आशीर्वादातून आशीर्वादाकडे चालत राहिले. एक ठिकाणी लिहिले, कोणीतरी वाचा 2 इतिहास याचं 17वा अध्याय 11वं वचन कोणीतरी वाचा. इकडे हा फक्त हे एकच वाक्य, अजून जर तुम्ही पुढे वाचाल ना किती तो समृद्ध झाला याविषयी दिले. इकडे काय दिलंय, पलिष्ठ्यांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली. तुम्हाला माहितीये पलिष्ठी लोक हे सतत ओके, थेट अक्षरशः मोशेच्या काळापासून तुम्ही पाहू शकता नेहमी इस्रायलाशी युद्ध करायचे, नेहमी इस्रायलावर युद्ध करायचे, स्वारी करायचे आणि नेहमी इस्रायलाशी ते वाईट वागायचे. प्रेज द लॉर्ड. सो हे पलिष्ठी लोक जे होते ना, ह्या लोकांनी यहोशाफाटाला भेटायला ज्यावेळेस आले ना, त्यांनी कितीतरी कित्येक पलिष्ठांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली. भरपूर रीतीने, असं नाही की 1 तोळे 2 तोळे 1 किलो 2 किलो असं नाही, भरपूर चांदी आणली. कित्येक मोठमोठे मौल्यवान वस्तू भेट म्हणून आणल्या. आणि अरबी लोक, ओके, अरबस्तानची लोक, अरबी लोक 7,700 मेंढरे, 7,700 बकरी किंवा बोकड हे यांचे कळप घेऊन त्याच्याकडे आले. म्हणजे अरबस्थानातली लोक इतका मोठा ओके कळप घेऊन या राजाला भेट वस्तू म्हणून देऊन आलाय. इतका हा राजा आशीर्वादित झाला. परमेश्वराने त्याला आर्थिक दृष्ट्या, त्याला राजकीय दृष्ट्या, त्याला शारीरिक दृष्ट्या सगळीकडून त्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं होतं. प्रेज द लॉर्ड.
काही वर्षानंतर असं होतं, हा यहोशाफाट राजा जो आहे ना, याच्यावर मोवाबी आणि अम्मोनी लोक ना चढाई करायचा प्रयत्न करतात, त्याला हरवायचा प्रयत्न करतात, युद्ध करायचं ठरवतात त्याच्यासोबत. अनेक वर्षानंतर अशी गोष्ट घडते आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी घडतात तर त्याला माहितीये की जर हे लोक, कारण यहोशाफाटाकडे जेवढं सैन्य आहे त्याच्यापेक्षा जास्त ह्या लोकांनी तयार केलं होतं त्याच्या शत्रूंनी, आणि हे लोक जर लढायला येणार आहे तर आता काय करायचं. अशा परिस्थितीमध्ये हा काय करतो, हा राजा माहिती, त्याने एकच सगळ्यात उत्तम जे शस्त्र होतं ना त्याचा वापर केला. प्रेज द लॉर्ड. 2 इतिहास याचं 20वा अध्याय जर तुम्ही वाचलं तर 20व्या अध्यायामध्ये दिले 7वं वचन मी वाचते, 20:7. हे आमच्या देवा, तू या देशाच्या रहिवाशास आपल्या इस्रायल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राम याच्या वंशजास कायम दिला आहेस ना. ते येथे वसले आहेत आणि तेथे तुझ्या नामाप्रित्यर्थ त्यांनी हे पवित्र स्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की तलवार, दैविक क्षोभ, मरी अथवा दुष्काळ आम्हावर आला तर या मंदिरास तुझे नाम दिले आहे, त्याच्या समोर व तुझ्या समोर आम्ही उभे राहून आमच्या संकट समय तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील. त्याने ती प्रार्थना आठवली. ओके, जुन्या करारामध्ये म्हणजे त्याच्या आधी, बरेच वर्ष आधी ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला होता की या स्थानाकडे, ज्यावेळेस शल्मोनाने मंदिराचं समर्पण केलं त्यावेळेस एक प्रकारची प्रार्थना केली होती. मोशेला परमेश्वराने काही गोष्टी सांगितले होते. अब्रामाला ज्यावेळेस खासद्यांच्या ऊर देशातून परमेश्वराने बोलवलं होतं कनान देशामध्ये, कनानी लोक तिकडे राहत होती, तिकडे ना वाईट वृत्तीची लोक राहत होती, त्या लोकांना, त्या देशातल्या त्या जमिनीतल्या लोकांना परमेश्वराने घालवून दिलं आणि ती जमीन अब्रामाला आणि त्याच्या संततीला निरंतरची दिली होती. हालेलुया. या गोष्टींची आठवण हा राजा ना त्या मंदिरासमोर उभं राहतो, जे परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ दाविदाचा मुलगा शल्मोन याने बांधलं होतं. त्या मंदिरासमोर उभं राहून तो प्रार्थना करतो आणि म्हणतो, प्रभू तुझा मित्र अब्राम, तू यालाही जागा दिली होती ना, त्याच्या संतानालाही तू दिली होतीस ना, आणि जसं तू म्हणाला की माझ्या ह्या मंदिरास, ज्याला माझं नाव दिलंय, परमेश्वराचं नाव दिलंय, या मंदिरासमोर कोणी उभं राहून प्रार्थना करेल तर तलवार, मरी, रोग, आजार, दैवी कोप किंवा कुठल्याही गोष्टी असतील, या सगळ्यांपासून मी त्यांना सोडवेन, मी त्यांचं संरक्षण करेल. तर प्रभू आता आमच्यावर हे जे आलं आहे, हे जे राजे माझ्यावर उठले, तर आम्हाला कोण सोडवेल ह्या परिस्थितीतून, आमच्यासाठी कोण उभं राहील. हालेलुया. आणि आमचे नेत्र आता तुझ्याकडे लागले. त्याने स्वतःच्या सैन्याची पाहणी केली नाही, स्वतःच्या सैन्यांना त्याने तयार केलं नाही, त्याने स्वतःचं रथ, घोडे, हत्ती ह्यांची तयारी केली नाही, तर तो परमेश्वराकडे वळला. तुम्हाला माहितीये हे युद्ध तो कशा प्रकारे जिंकला? खूप अद्भुत रीतीने, खूप अद्भुत रीतीने तो हे युद्ध जिंकलाय. प्रेज द लॉर्ड. असं होतं की हे सगळे लोक आणि इस्रायलाचे वडील मंडळी ज्या वेळेस या मंदिरात जमले होते, यहोशाफाट प्रार्थना करत होता, त्यांच्यातल्या एका व्यक्तीवर, ओके, एक लेवी असतो आसाफ वंशातला, त्याच्या एका व्यक्तीवर परमेश्वराचा पवित्र आत्मा येतो आणि तो व्यक्ती भविष्यवाणी करू लागतो. ज्या वेळेस तो व्यक्ती भविष्यवाणी करतो ना, तो काय म्हणतो पहा. 2 इतिहास याचं, प्लीज तुमचं बायबल उघडा आणि तुम्ही वाचा. 2 इतिहास याचं 20वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन. आणि तो व्यक्ती ज्याच्यावर पवित्र आत्मा आला होता तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. जे शत्रू मोठ्या संख्येने तुमच्यावर आलेत ना, त्यांना पाहून तुम्ही घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नाहीये तर हे देवाचे आहे. हालेलुया. बॅटल बिलॉंग्स टू गॉड. हे युद्ध तुमचं नाहीये, हे युद्ध देवाचं आहे. उद्या त्या लोकांशी सामना करायला तुम्ही जा आणि पहा, जेव्हा ते लोक चढाई करून येतील ना, आणि जिथे हे खोरे संपतं तिकडे तुम्ही त्या लोकांना गाठाल. आणि 17वं वचन, या लढाईत तुम्हाच लढावं लागणार नाही. हे यहुदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभं राहा आणि परमेश्वर तुमचं कसं तारण करील ते पहा. घाबरू नका, कचरू नका, उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. कोणती वाणी परमेश्वराकडून आली? ज्या वेळेस, जसं देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस तुम्ही मन फिरवाल आणि माझ्याकडे याल, माझ्या निवासस्थानाकडे तुम्ही हात उंच करून प्रार्थना कराल, मी उत्तर देईल. अँड गॉड शोड अप. हालेलुया. परमेश्वर प्रगट झाला आणि परमेश्वराने त्यांना दाखवलं. आणि इकडे परमेश्वराची वाणी येते की मोठं सैन्य पाहून तुम्ही घाबरू नका, उद्या तुम्हाला लढायला लागणार नाही. तुम्ही पाहाल की मी तुमचं तारण कसं करतो, मी तुम्हाला कसं वाचवतो. घाबरू नका, कचरू नका, उद्या त्या लोकांवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे.
किती मोठा दिलासा, किती मोठी भविष्यवाणी आणि किती इट्स लाईक सगळं टेन्शन, सगळं बर्डन कोणीतरी काढून घेतलं, कारण आमच्या सोबत देव आहे. इमॅन्युअल, गॉड इज विथ अस. इमॅन्युअल, आमच्या सन्निध परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हे नाव, हे वचन, ही गोष्ट ना आपले सगळं टेन्शन, आपलं सगळे क्लेश ना दूर केले गेले पाहिजेत या गोष्टीद्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर काय होतं माहितीये का, मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून आपलं मस्तक लवविलं. त्याप्रमाणे सर्व यहुदी आणि यरुशलेमच्या लोकांनी केलं आणि त्यांनी परमेश्वराचं भजन करून त्याची स्तुती करून दंडवत घातले. यहोशवाने आल्यानंतर ना तिकडून आलाय, युद्ध करायला तर जायचंय, सैन्यांना काय इन्स्ट्रक्शन देणार, काहीतरी बोलावं लागेल ना, की देवाने असं सांगितलंय तसं सांगितलंय. यहोशाफाटाने काय केलं माहिती, 2 इतिहास 20-21 वाचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऐकलं तुम्ही त्याने काय केलं? त्याने हे नाही सांगितलं की तुम्ही हे तू एक जनरल आहे, तू आर्मीचा हा प्रमुख आहे, तू इकडून जा, तू तिकडून जा, आपण इकडून असं करू, आपण कशा प्रकारे युद्ध करायचं, कशा प्रकारे चाल करायची. त्याने हे आदल्या दिवशी बसून हे काही केलं नाही. त्याने काय केलं, बायबल सांगतं सैन्याबरोबर बाहेर जाताना तो काय म्हणाला, यरुशलेम निवासी, यहुदामध्ये राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा, खंबीर व्हा, त्याच्या संदेष्टांवर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या तलवारीवर, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या युद्ध कौशल्यावर, स्वतःवर विश्वास ठेवू नका, परमेश्वरावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा. काय करायचंय तुम्हाला, तुम्ही आता लढाईला जाते, ओके, कोण लढाईला जाताना धन्यवाद करेल, कोण लढाईला जाताना गाणं गुणगुणत जाईल, पण इकडे तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही लढाई करायला जाल, परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याची दया सनातन आहे, हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गा. युद्ध करायला जाताना कोण पवित्रता, म्हणजे कशा प्रकारे हे करता येईल मला तुम्ही सांगा. तुम्ही नाही का आता शत्रू हल्ला करणारे, असं नाही का, जगू किंवा मरू अशी परिस्थिती आहे, आणि तिकडे हा म्हणतोय की तुम्ही पावित्र्याने, म्हणजे युद्ध करायला जाताना देवाच्या उपस्थितीमध्ये हरवून जा, देवाकडे लक्ष लावा, जोर जोरात ना परमेश्वराची स्तुती करा. इज इट पॉसिबल की तुम्ही एका युद्धासाठी जाताय आणि असं तुम्हाला करता येईल? म्हणजे हे कुठलं युद्ध होतं माहिती, दे वर द प्रेज वॉरियर्स. जसं मी काल म्हणाले, ते स्तुती आराधना करणारी योद्धे बनून जात होते. त्यांना शारीरिक योद्धा म्हणून, सैनिक म्हणून हा पाठवत नव्हता. हा राजा त्यांना म्हणत होता की आराधना करणारा एक योद्धा बना, परमेश्वराचा महिमा करणारा, धन्यवाद करणारा व्यक्ती बना, आणि तुम्हाला तिकडे चढाई करून जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. सो त्या लोकांना त्याने शिकवलं कुठलं स्तोत्र गायचं, ओनली 1 सेंटेन्स, फक्त एक वाक्य किंवा एक शब्द तेवढंच बोलायचंय. काय, परमेश्वराचा धन्यवाद हो, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचा धन्यवाद हो, कारण त्याची दया सनातन आहे. बायबल सांगतं त्याची दया सनातन, हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावं, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. सगळे विचार करा की जेवढी लोक पण नाही का, समजा हजारोने किंवा लाखोने ना इकडून यहोशाफाटाच्या इकडून यहुदी यरुशलेम निवासी मधले सैन्य गेले असतील, आणि ते सगळे जण जाताना काय बोलतायत, धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद यहोवा परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, धन्यवाद परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, धन्यवाद परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. दुसरं काही बोलत नाहीयेत ते. कोणत्या प्रकारचं युद्ध आहे तुम्हाला समजतंय? हालेलुया. बायबल सांगतं त्याने अशा प्रकारचं स्तोत्र पवित्रतेने गाण्यासाठी विशेष लोक नेमले. युद्धाला जाताना आराधना करणारे लोकांची नेमणूक त्याने केली. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. 22 वचन, ज्यावेळेस हे स्तोत्र गाऊन ते स्तुती करू लागले, तेव्हा अम्मोनी, मवाबी आणि सेईर पहाडातले जे लोक यहुदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले आणि त्यांनी त्यांचा मोड केला. म्हणजे अम्मोनी, मवाबी आणि सेईर ही जी लोक यरुशलेमवर, यहुदावर ना चढाई करायसाठी, यहोशाफाटाच्या राज्यावर ज्यावेळेस लढाई करायसाठी येणार होती, ज्यावेळेस ते चढून येत होते, ते खोऱ्यामध्ये पोचायच्या आधीच काय झालं माहितीये का, त्या लोकांवर हल्ला करणारे लोक परमेश्वराने पाठवले. यहोशाफाटाच्या सैन्याला जावं लागलं नाही. हालेलुया. का, ते लोक तर बिझी होते ना आराधना करण्यामध्ये. धन्यवाद यहोवा परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, धन्यवाद परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. हालेलुया. They were busy in praising God, worshiping God, thanking Him. Hallelujah. आणि इकडे परमेश्वराने ह्या तिघांवर असे काही लोक पाठवली की ते लोक इथपर्यंत पोहोचूच शकले नाही. तुम्हाला माहितीये, खूप सुंदर आहे. मी जरा थोडंसं फास्ट वाचते कारण आपल्याला आज प्रेयरही घ्यायची आहे.
23 वचन, ओके. 2 इतिहास 20:23. अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून ते आजवर उठले. सेईर निवाशांचा निपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. एकमेकांशीच भांडू लागले ते शत्रू, एकमेकांचा वध करू लागले. रानातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहुदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली तेव्हा चारी बाजूवर जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत. कोणीही निभावला नाही, एक जण सुद्धा वाचला नाही असं दिसून आलं. यहोशाफाटाचे सैन्य त्याच्यापेक्षा महान संख्येने जास्त आलेत त्याच्यावर शत्रू चाल करून. हे शत्रू त्या पहाडातून तिकडून ज्यावेळेस येत होते तिकडे आपापसात लढायला लागले. सगळे जण मरण पावले. आणि जोपर्यंत यहोशाफाटाचं सैन्य धन्यवाद परमेश्वराचा, धन्यवाद यहोवाचा, त्याची दया सनातन असं बोलत 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 तिकडे त्या खोऱ्यापर्यंत पोहोचतायत. तिकडे गेल्यावर काय पाहतायत, सगळीकडे रक्त आहे, सगळ्या खोऱ्यामध्ये प्रेतच पडलेली आहे, एकही जिवंत माणूस नाही. जे सैन्य ह्यांच्यावर चालून येणार होते ते ऑलरेडी तिकडे मरण पावलेले, ऑलरेडी हरलेले आहेत. का? कारण धन्यवाद यहोवा परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. बिकॉज ऑफ प्रेज, त्या स्तुतीद्वारे त्यांनी हे युद्ध जिंकलं. जसं प्रभू म्हणाला होता, युद्ध यहोवाचं आहे, तुम्हाला लढायची गरज नाही, तुम्ही परमेश्वर तुमचं कसं तारण करतो ते पाहाल. आणि त्याच्यानंतर एवढ्यावरच थांबलं नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं 25वं वचन, यहोशाफाट व त्याचे लोक लूट करावयास आले तेव्हा त्या प्रेतांमध्ये खूप धन, खूप वस्त्र, मोलवान अलंकार त्यास मिळाले. ते इतके काढून घेतले, इतके काढले की आता हे इतकं जास्त झाले की त्यांना वाहून नेता येणार. 3 दिवस, सलग 3 दिवस यहोशाफाटाचं सैन्य काय करत होतं माहितीये का? ती लूट आहे ना तिकडून काढत होते. इतकं धन नाही, इतके दागदागिने आहेत, इतके चांगले चांगले वस्त्र आहेत, इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. 3 दिवस जे युद्ध त्यांनी लढलं नाही, ज्या शत्रूवर त्यांनी हल्ला केला नाही, जो शत्रू त्यांच्या समोर हरलेला आहे, त्यांच्या समोर निपात झालेला आहे, एकही जिवंत माणूस उरलेला नाही, त्यांच्याकडून त्यांनी इतकी लूट मिळवली, इतकी लूट मिळवली. 3 दिवस त्या गोष्टी ते काढत होते, ते लूट घेत होते. लूट म्हणजे हे घेऊ ते घेऊ ते घेऊ करून ते इतके थकले की त्यांना ते नेता सुद्धा येईना. आणि नंतर बराखा नावाच्या खोऱ्यामध्ये ते एकत्र झाले. बराखा मीन्स ब्लेसिंग, आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे या गोष्टी झाल्या माहिती? हा जो राजा आहे यहोशाफाट, याने अटीतटीच्या परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये, त्याला समोर त्याचं अपयश दिसतंय, त्याला माहितीये की हे आता त्याच्या आवाक्या बाहेरचं आहे, ही परिस्थिती तो कंट्रोल करू शकत नाही. त्या परिस्थितीत त्याने केवळ परमेश्वराकडे तो वळला, देवाचं स्तवन करायचं ठरवलं. खूप मोठी प्रार्थना, वेगवेगळे शब्द नाही, फक्त एकच, धन्यवाद यहोवा परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. हालेलुया. अँड सगळ्यात जास्त आशीर्वादित ते लोक झाले. दिस इज या प्रकारे स्तुती काम करते. कारण बायबल सांगता, आपण पाहिलं होतं स्तोत्रसंहिता 22, की परमेश्वर इस्रायलाच्या स्तुती स्तवनात वसणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस तुम्ही स्तुती करतात त्या दुःखामध्ये, त्या त्रासामध्ये, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे आभार मानता, त्या स्तुतीवर कोण विराजमान होतं माहिती? कोणाचं वस्तीस्थान. वस्तीस्थान म्हणजे राहणं, ड्वेलिंग प्लेस, निवासस्थान, तिकडे वस्ती करणं, तिकडे राहणं. असंच येऊन व्हिजिट करून हाय बाय करून जाणं नाही, तिकडे राहणं. तिकडे जिवंत परमेश्वराची उपस्थिती येते, परमेश्वर त्यामध्ये राहतो. सो इफ यू आर प्रेझिंग कंटिन्युअसली, व्हॉट विल हॅपन? म्हणून दावीद प्रार्थना योद्धा तर होता. दिवसातून 3 वेळा तो प्रार्थना करायचा, पण 7 वेळा तो देवाचं स्तवन गायचा, स्तुती करायचा. हालेलुया. दावीदाने लिटरली, मी सांगते, एक छोटीशी टेस्टिमनी शेअर करते. मी मध्येही काही दिवसापूर्वी बोलले होते. लेट मी रिमाइंड यू वन्स अगेन. आफ्रिकेमध्ये, ओके, आय थिंक आफ्रिकेतल्या एका देशामध्ये, ओके, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये, आफ्रिकेतल्या एका देशामध्ये एक असा विश्वासू व्यक्ती होता ज्याने ठरवलं होतं की मी रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये उतरणार. ओके, जमिनीची देवाणघेवाण हे ते. पण ऑलरेडी आफ्रिकेमध्ये जेव्हा तो नव्याने प्रवेश करणार होता ह्या गोष्टीच्या बिझनेसमध्ये, रिअल इस्टेटमध्ये, अनेक लोक होते जे हा बिझनेस करत होते. आणि तुम्हाला माहिती, एखादा व्यक्ती जर रिअल इस्टेटमध्ये ऑलरेडी आहे आणि तो खूप चांगलं करतोय तर तो दुसऱ्याला पुढे येऊ देत नाही. ज्यावेळेस याने सुरुवात केली, ह्याने पाहिलं की खूप सारे त्याच्यापेक्षा खूप पॉवरफुल, खूप चांगले
चांगले लोक ह्या बिझनेसमध्ये आहेत, पण परमेश्वराने त्याला जसं चालवलं तसं त्याला वाटलं की मी रिअल इस्टेटमध्ये करावं. पण ह्या सगळ्या महासत्तांमध्ये टिकून राहणं किंवा त्यांच्या धमकी पुढे उभं राहणं, इट वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. हे अशक्य गोष्ट होती. परंतु तरी सुद्धा त्याने ठरवलं की मी हे करणार. मग त्याने काय केलं, त्याचं स्वतःच एक छोटंसं ऑफिस सुरू केलं. तिकडे काम करण्यासाठी लोक तर ठेवली. त्याने त्याच्या ओळखी पाळखी वाढवल्या, कारण आफ्रिकेमध्ये काही लोक काही वर्ष या बिझनेसमध्ये यायची, पण नंतर ना सगळे लोक अपयशी होऊन जायचे किंवा जे लोक चांगलं करतायत ते दुसऱ्यांना पुढे येऊ द्यायचे नाही. पण आता ह्याला टिकायचं पण आहे. तर ह्याने काय केलं माहिती, ह्याने त्याच्या ऑफिस मधल्या कामावर ठेवलेल्या लोकांसोबत सगळ्यात पहिलं त्याने जे हायरिंग केलं ना, 3 शिफ्ट मध्ये काम करायसाठी त्याने 3 प्रकारचे लोक घेतले. ओके, म्हणजे एक मॉर्निंग शिफ्टला, एक आफ्टरनून किंवा इव्हनिंग शिफ्ट आणि एक नाईट शिफ्ट. 8-8 तासाचे त्यांनी 3 शिफ्ट केले. 3 शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी लोक ठेवली, पगार देऊन लोक ठेवली त्याच्या ऑफिसमध्ये. त्यांचं काम काय होतं माहिती, जो पहिल्या शिफ्टला आलाय, समजा सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, जे काय 8 ते 2 समजा एक व्यक्ती काम करतोय पहिल्या मॉर्निंग शिफ्टला, तर तो 8 वाजता आलेला, तो जाईपर्यंत तो काय करणार माहिती, त्याचं हे जे रिअल इस्टेटचं ऑफिस आहे त्या ऑफिससाठी प्रार्थना करणार, त्या ऑफिसला ब्लेस करणार, देवाची वचनाची घोषणा करणार, शत्रूंपासून रक्षणासाठी प्रार्थना करणार, देवाची स्तुती आराधना करणार. सो एक माणूस कंटिन्युअस प्रार्थना आणि स्तुती आराधना करायचा, त्याला महिन्याचा पगार मिळतोय. नंतर सेकंड शिफ्टला एक माणूस आहे ना, जो दुपारी येणार, तो रात्री जाणार. ओके, रात्री समजा दुपारी 2 ते 10 असेल, तो आला तर तो येणार, तो पुन्हा हेच रिपीट करणार. पहिल्याची शिफ्ट संपली, आता स्तुती आराधना, प्रार्थना, प्रोक्लेमेशन ह्या गोष्टी ही नेक्स्ट शिफ्ट वाल्याला तो ओव्हर देणार. नेक्स्ट शिफ्ट वाला माणूस जेव्हा येणार तेव्हा तो काय करणार, प्रार्थना करणार, स्तुती आराधना करणार, ऑफिसचं नाव घेऊन परमेश्वराच्या समोर सतत 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 ब्लेस करत राहणार. ते संपलं की रात्री एक तिसरा माणूस तिसऱ्या शिफ्टला येणार, सतत तो ब्लेस करत राहणार, त्याच्या ऑफिसला, त्या ऑफिसचं नाव घेणार, त्या जागेला, बिझनेसला तो ब्लेस करणार. असं करत करत हा माणूस त्या देशामध्ये सगळ्यात जास्त, सगळ्यात मोठा, सगळ्यात सक्सेसफुल रिअल इस्टेट बिझनेसमॅन झाला, रिअल इस्टेट मध्ये काम करणारा. द सिक्रेट ऑफ दॅट मॅन, तो आजही आहे, आजही टिकून आहे. का? कारण त्याने परमेश्वर, त्याने पगार देऊन अशा लोकांना ठेवलं होतं की जे सतत त्याच्या बिझनेससाठी देवासमोर बसतील, परमेश्वराची उपासना करतील, प्रार्थना करतील. किंग डेव्हिड, ओके, हे त्याच्यापासून त्याला मिळालं होतं, त्या व्यक्तीला, कारण दावीद राजाने तसंच केलं होतं. दावीद राजा सतत परमेश्वराच्या मंदिरात रडणारी, विलाप करणारी, शोक करणारी अशी लोक त्याने ठेवली नाही. त्याने देवाच्या मंदिरामध्ये आभार प्रदर्शन, धन्यवाद आणि परमेश्वराचा गुणानुवाद करणारी लोक ठेवली होती. सो मेक युअर लाईफ, यु नो, एक तुमच्या जीवनाला काय करा माहिती, रोमन्स 12, ओके, जिवंत बलिदान, रोमकरास पत्र 12 मध्ये जसं दिलंय, परमेश्वरासमोर एक जिवंत बलिदान, स्वतःला एक यज्ञ म्हणून अर्पण करा. कशा प्रकारे करणार? बायबल सांगतं घोड्यांनी, रथांनी किंवा परमेश्वराला प्राण्यांच्या बलिदानाने किंवा प्राण्यांच्या रक्ताने किंवा त्यांच्या होमार्पणाने ह्या गोष्टीने संतोष मिळत नाही. गॉड इज नॉट सॅटिस्फाईड, नॉट हॅपी इन ऑल दीज सॅक्रिफायसेस. परंतु परमेश्वराला त्याचं आज्ञा पालन केल्याने आपण ज्यावेळेस स्तुती करतो, देवाचे आभार मानतो, ह्या गोष्टीने संतुष्ट होतो तो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो डेफिनेटली किंग डेव्हिड वॉज नोईंग समथिंग डिफरंट. किंग डेव्हिड, he belonged to the tribe of Judah. Judah means प्रेज. जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्ताद्वारे आपण सुद्धा त्याच घराण्याचा भाग झालो आहोत ज्यामधून प्रभू येशू ख्रिस्त आला आहे. प्रभू येशू ख्रिस्त यहुदा वंशातून आला. आज त्या वंशामध्ये आपण कनेक्ट झालेलो आहोत आणि आपण पित्याच्या परिवाराचा, पित्याचे फॅमिली आपण झालोय, त्या कुटुंबाचा आपण भाग झालो आहोत. सो आपलं जीवन सुद्धा स्तुतीने भरलेलं पाहिजे, आराधनेने भरलं पाहिजे. दिवसातून जितकी प्रार्थना करता त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वराची स्तुती करा. पुन्हा एकदा सांगते, स्तुती, आराधना आणि विलाप गीत, शोक, रडणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. येस, विलाप गीताचा एक समय आहे, शोक करण्याचा एक समय आहे, परंतु स्तुती आराधना ज्यावेळेस करता, इट हॅज टू बी प्युअर प्रेज अँड वर्शिप. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.